नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्टडी विथ लक्ष्मण. मित्रांनो, काल तुम्ही व्हिडिओ बघितले असतील आपले बुलढाणा पोलीस भरतीचे पेपर आपण ज्यावर घेतलेले होते. आज आपण नांदेड पोलीस चे पेपर बघणार आहोत. तसेच जे कोणी विद्यार्थी आज नवीन आलेले असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्वात पहिले व्हिडिओ दिसेल नवीन पडल्याच्या नंतर. आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. चला तर मग आपण चालू करूया आपले पहिला प्रश्न. चला तर आपण प्रश्न पहिला बघू 61 नंबरचा. काय म्हणतो 61 नंबरचा क्वेश्चन. 61 नंबर. गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या पुस्तकात मांडला. कोणत्या पुस्तकात मांडला? प्रिन्सिपिया, इव्हॅल्युशन, नॉर्थर्स पॉवर आणि न्यूटन सिद्धांत. हा सिद्धांताचं पुस्तक मांडणार आहे का रे? नाही. इव्हॅल्युशन काय? एक प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया? मग कोणत्या पुस्तकात होते? प्रिन्सिपिया नावाचं पुस्तक होतं. त्यात काय मांडला? कोण मांडला? आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत प्रिन्सिपिया या पुस्तकातून मांडलेला आहे. त्याच्यानंतर 62 नंबरचा क्वेश्चन. तुम्हाला काय विचारलं? संज्ञा विचारलेला. काय संज्ञा? मग गोल्डची काय रे? एयू बरोबर आहे. कॉपरची काय आहे? सीयू बरोबर आहे. तसंच मग तुम्हाला सिल्वरची विचारतात. सिल्वरची काय आहे? एजी. सिल्वरची काय? एजी. त्याच्यानंतर सीयू ची काय रे? कॉपर. एफई म्हणजे काय रे? इथे तुम्हाला एफई विचारले. एफई ची काय? आयन. काय एफई ची? आयन. ऑक्सिजन म्हणजे काय? O2 आणि O3 म्हणजे काय रे? ओझोन. काय? ओझोन. राहिलं लक्षात? म्हणजे ऑक्सिजनचे 3 मॉलिक्युल जेव्हा एकत्र येतात काय तयार होतं रे? ऑक्सिजन O3 म्हणजे काय? ओझोन तयार होतो. काय होतो? ओझोन तयार होतो. त्याच्यानंतर तुम्हाला एफ फ्लोरीन. राहील लक्षात? त्याच्यानंतर 63 नंबरचा. विमान उडत असताना इंजिन मधून निघणाऱ्या वाफेचे रिकामी जागा होऊन ढग तयार होते. वाफेचे म्हणजे काय विचार तुम्हाला रे? वाफेचे कशात रूपांतर होते? म्हणजे काय होते? संगणक तयार होते. वाफ म्हणजे काय रे? पाणी होते. पाण्याचे कशात रूपांतर होते? म्हणजे वाफेचे पाण्यात रूपांतर होते. या क्रियेला काय म्हणतात रे? संगणन म्हणतात. काय म्हणतात? संगणन. कोणती क्रिया म्हणतात रे? संगणन क्रिया. मग काय याचं उत्तर? संगणन. बाष्पीभवन म्हणजे काय? 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळते तेव्हा त्याला काय म्हणतात रे? बाष्पीभवन म्हणतात. बाष्पीभवन. सब्लिमेशन म्हणजे काय रे? संप्लवन म्हणजे काय? वाफेचे बर्फात रूपांतर होणे किंवा बर्फाचे वाफेत रूपांतर होणे म्हणजेच काय रे? सब्लिमेशन. म्हणजे पाण्याचं डायरेक्ट वाफेत रूपांतर किंवा कापुराचं डायरेक्ट हवेत रूपांतर होणे त्याला आपण सब्लिमेशन असं म्हणतो, संप्लवन असे म्हणतो. त्यानंतर 64 नंबरचा क्वेश्चन. या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरवरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. म्हणजे याला काय रे? निकट दृष्टीता आहे. काय त्याला? निकट दृष्टीता म्हणजे याला जवळचं दिसते पण लांबचं दिसत नाही. त्याला काय म्हणतो आपण? निकट दृष्टीता. आणि ज्याला दूरचं दिसते आणि जवळचं दिसत नाही त्याला काय म्हणतो आपण? दूरदृष्टीता. काय म्हणतो? दूरदृष्टीता. मग ही जे असतो निकट दृष्टीता म्हणजे कोणता रोग रे? काल मी पेपर घेतलेला आहे. कालच्या पेपरमध्ये पण हे प्रश्न आलेले आहेत. जर ज्याने बघितलं नसेल कालचा व्हिडिओ त्यांनी बघा. तुमचे खूप सारे प्रश्न त्याच्यातून क्लिअर होतील. कारण की मी एक पॉईंट तुमचा डिटेलमध्ये घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जर असे प्रश्न रिपीट झाले आणि रिपीट प्रश्न होतातच. आणि रिपीट प्रश्नातून लवकरात लवकर माणसाचा सिलेबस कव्हर होत असतो आणि जास्त दिवस लक्षात राहतो. जेवढे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करसाल तेवढे तुमच्या लक्षात जास्त राहील. तर मग काय म्हणतात? निकट दृष्टीला काय म्हणतात रे? मायोपिया म्हणतात. काय म्हणतात? मायोपिया. एक नंबरचा क्वेश्चन. काय? मायोपिया. हायपरमेट्रोपिया म्हणजे काय? दूरदृष्टीता. मग हे काय निकट दृष्टीता? ही कोणती असणार? दूरदृष्टीता. एक लक्षात घ्या. तुम्हाला त्याच्यावर भिंगाचे काच कोणते वापरायचे, काय वापरायचे असा प्रश्न येतो. जर तुम्हाला मायोपियावर प्रश्न विचारला, मायोपिया, तर काय लक्षात ठेवायचं म्हणजे फक्त MNC. एम म्हणजे काय रे? मायोपिया. एन म्हणजे काय? निगेटिव्ह नंबरचा चष्मा. कसा? निगेटिव्ह नंबरचा चष्मा. आणि सी म्हणजे काय रे? कॉनकेव्ह.
कॉन्केव याला मराठीत म्हणतात अंतर्वक्र अंतर्वक्र भिंगाचा चष्मा. आणि हायपरमेट्रोपिया कसं लक्षात ठेवायचं, HPV, H वरून हायपरमेट्रोपिया, P वरून पॉझिटिव्ह नंबरचा चष्मा, P वरून पॉझिटिव्ह नंबर चष्मा, आणि V वरून काय रे, कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र भिंगाचा चष्मा. हे ट्रिक तुम्ही लक्षात घ्या. HPV आणि MNC कधीच तुम्ही विसरणार नाही, असे प्रश्न चुकणारच नाही तुमचे. मग प्रेस बायोपिया म्हणजे काय रे, प्रेस बायोपिया म्हणजे जवळच्या वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता म्हणजे काय रे, प्रेस बायोपिया. आणि हे काय रे, ग्लोकोमा म्हणजे काय, काचबिंदू. चालेल, पुढचं बघू आपण. 65 नंबरचा क्वेश्चन काय, हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक, काय विचारलं पहा इथे शब्द पहा, तुम्हाला प्रश्नातच उत्तर दिलेलं आहे याचं, म्हणजे तुम्हाला किती सोपं करून दिलेला आहे प्रश्न. काय, रिकामी जागा हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. कसा ग्रह आहे, उपग्रह आहे. एक मिनिट आहे, पुसून टाकतो मी, एक मिनिट. कसा रे, नैसर्गिक उपग्रह विचारा तुम्हाला. इनसॅट हा उपग्रह नैसर्गिक आहे का, असं ऐकलं तुम्ही, सूर्यचंद्र बुध वगैरे काय नैसर्गिक आहे, इनसॅट आहे का असं काही नाही. चंद्र आहे का रे, हा असू शकतो. बघू दुसरं आपण, जीसॅट आहे का, माहित नाही. PSLV आहे का, माहित नाही. पण चंद्र तुम्ही ऐकला का रे, चंद्र तुम्ही तयार केला का, कोणा शोध लावला म्हणजे तयार केलं कोणी, हे केमिकल टाकून ते केमिकल टाकून असं काही कोणी तयार केला का, नाही. म्हणजे हा कसा आहे रे, नैसर्गिक. कसा, नैसर्गिक. याचं उत्तर काय येणार, चंद्र. इनसॅट म्हणजे काय रे, इनसॅटचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारू शकतात पुढच्या पेपरमध्ये. हे आलं म्हटल्यावर पुढच्या पेपरला ते येऊ शकते. इनसॅटचा लॉंग फॉर्म लगेच लिहून घ्यायचं तुम्ही. काय येतं, इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टीम. सॅटेलाइट सिस्टीम विचारू शकतात तुम्हाला प्रश्न एखाद्या वेळेस, 100% विचारतील तुम्हाला. ऑप्शन मध्ये दिलं ना, याचा अर्थ तुम्हाला प्रश्न विचारणार. सांगतो मी तुम्हाला कालच्या पेपरातले, या पेपरात कसं काय काय उतरलेले सांगतो मी तुम्हाला. जसं की हे मायोपिया, हायपरमेट्रोपिया कालच्या पेपरमध्ये विचारलेलं आहे, तर तुम्ही एकदा बघू शकता. जर ज्याने मागचा पेपर बघितला नाहीये कालचा, त्याने आवर्जून पेपर बघा. मी एक प्रश्न तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतोय. फक्त मी तुम्हाला उत्तर नाही सांगत आहे. आपल्याला उत्तर पाठ करायचे का, नाही, त्यातले सब ऑप्शन पण पाठ करायचे. जसं की कालच्या पेपरला तुम्हाला हायपरमेट्रोपिया विचारला होता, आज काय विचारलं तुम्हाला, मायोपिया विचारलं. म्हणजे काही पण विचारू शकतात. तसंच जीसॅट, काय रे, दुसरा भाऊ जीसॅटचा लॉंग फॉर्म काय होतो, जिओसिंक्रोनस सॅटेलाइट येऊ शकते. PSLV म्हणजे काय, PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल ठीक आहे, लिहून घ्या तुम्ही. नुसतं पाहू नका, हे लिहून घ्या. हे तुम्हाला आज नाही तर उद्या कोणत्या ना कोणत्या तरी पेपरमध्ये विचारणार म्हणजे विचारणार 100%. कारण की मी जे सांगतो येते पेपरला, अनुभव. ठीक आहे. त्याच्यानंतर 66 नंबरचा क्वेश्चन, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण होते, तर कोण होते रे, विक्रम साराभाई. कोण आहे, विक्रम साराभाई. APJ अब्दुल कलाम तर सगळ्यांना माहिती आहे, मिसाईल मॅन म्हणतो आपण याला, मिसाईल मॅन. तसेच हे भारताचे राष्ट्रपती पण झालेले आहेत, राहू दे लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर 67 नंबरचा क्वेश्चन, भारतीय वंशाच्या रिकामी जागा यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरिता असलेले कोडान शोधण्याचा कामात महत्वाची भूमिका पार पाडली होती. कोण आहे उत्तर, ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर चंद्रानंद स्वामीनाथन. त्याच्यानंतर डॉक्टर हरगोविंद खुराना. आणि यापैकी नाही, त्याचं उत्तर काय रे, डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी काय केलं होतं, 20 अमिनो आम्लाकरिता असलेले कोडान शोधून काढले होते. जर तुम्ही अशी ती पाहिली असेल असं तर तिच्यातून त्यांनी ते कोडान शोधून काढले होते असं. ठीक आहे. यश स्वामीनाथन कोण होते रे, हरित क्रांतीचे जनक. भारतीय हरित क्रांतीचे जनक. मग तुम्हाला काय काय
क्रांती झालेल्या आपल्या भारतात, जसे की पिवळी क्रांती. पिवळी क्रांती म्हणजे काय? पिवळी क्रांती म्हणजे काय? तेलबियांसाठी झालेली क्रांती. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतात निळ क्रांती म्हणजे काय? निळी क्रांती म्हणजे कोणती क्रांती? मत्स्यसाठी. कोणासाठी? मत्स्यसाठी. असे तुम्हाला प्रश्न विचारतात. घेऊ आपण पुढे. आज एक प्रश्न याच्यावर आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही खालीच प्रश्न आहे बघा याच्यावर. नीलक्रांती काय? नीलक्रांती म्हणजे नीलक्रांती कशाशी संबंधित आहे? तुम्हाला असा प्रश्न आलेला आहे सोपा एकदम. जसं की आपण वरी सांगितलं, निळी क्रांती किंवा नीलक्रांती कशा संबंधित रे? निळ संबंधी असणार आहे का? बिलकुल नाही. निळ आता बंद झाली. जांभूळ नाही. मानव नाही. मग काय असणार आहे? मत्स्य क्रांती. कशासाठी? मत्स्य क्रांती. एक मिनिट, काही क्रांती लिहून देतो मी तुम्हाला, ते लिहून घ्या. ठीक आहे. पेपरला विचारतात हा. हे पहा, विचारलं तुमच्या डोळ्यासमोर आहे. तर काही काही क्रांत्या बाकीच्या मी 2-4 लिहून देतो तुम्हाला, पण बाकीच्या तुम्हाला शोधावं लागणार. ठीक आहे. आणि जर मी तुम्हाला वाटत असेल की मी पूर्ण ते डिटेल घेऊ तुमचं, त्याचं साल, त्याचे जनक वगैरे सगळे, तर खाली कमेंट करून मला सांगा की सर ती पूर्ण घ्या म्हणून. तर मी तुम्हाला ट्रिकासहित पाठ कसं करायचं ते पण सांगतो तुम्हाला समजून. ठीक आहे. त्यातली पहिली घ्या, पिवळी क्रांती. पिवळी क्रांती. तेलाचा कलर कसा असते रे? पिवळा असते. म्हणून कोणती क्रांती? तेलबिया क्रांती. तेलाचा कलर पिवळा म्हणून तेलबिया क्रांती. त्याच्यानंतर काय रे? धवल क्रांती. धवल क्रांती. ठीक आहे. धवल म्हणजे काय रे? धवल म्हणजे पांढरा कलर आहे. मग आपण काय याच्यावर काय असणार आहे? दूध उत्पादनाशी. कसे? दूध उत्पादन. हे जनक कोण आहे रे? वर्गीस कुरियन सर. लक्षात राहू द्या, येईल एखाद्या वेळेस प्रश्न. त्याच्यानंतर तिसरी काय येणार रे? काळी क्रांती. काळी क्रांती. काळी क्रांती. पेट्रोलियम. कशासोबत आहे? पेट्रोलियम. पेट्रोल कसं असते रे? पेट्रोलपेक्षा डिझेल घ्या. डिझेलचा कलर कसा असतो? एकदम काळा काळा. मग तिच्यावर काळी क्रांती काय रे? डिझेल क्रांती. 4 नंबरला घ्या एक लिहून, चंदेरी. चंदेरी क्रांती. कोणती क्रांती? चंदेरी क्रांती. चंदेरी काय रे? चंदेरी किंवा रुपेरी क्रांती म्हणतो आपण कापूस. ठीक आहे. हे 2-4 लिहून घ्या. जर तुम्हाला अजून जर व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या मित्रांना सांगा तुम्ही. आणि जेवढे आपल्याला अजून जेवढ्या मित्रांसोबत जोडता येईल तेवढे आपण जोडू. आणि तुम्हाला याच्याविषयी अजून चांगलं चांगलं काय देता येईल मला, तर मी देण्याचा खूप प्रयत्न करेल. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा मला की सर आम्हाला हे घ्या ते घ्या, हा टॉपिक आम्हाला हार्ड जातो थोडा, याबद्दल थोडं समजून सांगा, ट्रिक सांगा, तर मी नक्की सांगेन तुम्हाला. फक्त कमेंट मध्ये मला सांगा काय पाहिजे तर. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर आवडत असेल ना खरंच, तर लाईक करा रे. ठीक आहे. त्याच्यानंतर 69 नंबरचा क्वेश्चन. 69 नंबरचा काय सांगतो आपल्याला? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी असतो? 17 डिसेंबर, 17 ऑक्टोबर, 17 नोव्हेंबर आणि 17 सप्टेंबर. पहा, ज्या पोराला माहित नसेल ना ते पोरग उत्तर पहिलं मारून टाकल. 17 ठीक आहे. तर मग सगळ्या शेवटी काय दिलंय रे? 17 सप्टेंबर. कधी असतो हा दिवस? 17 सप्टेंबर. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर. याचा हिस्ट्री मी तुम्हाला कधीतरी सांगेल, पुन्हा प्रश्न आला तर. ठीक आहे. त्यानंतर 70 नंबरचा क्वेश्चन काय आहे? नांदेड. नांदेड जिल्ह्याचा पेपर आहे ना, तर मग नांदेड जिल्ह्यावर काहीतरी प्रश्न विचारला. नांदेड जिल्ह्यातील खालीलपैकी वाहणारी प्रमुख नदी कोणती? नदीवरती प्रश्न आलेला आहे. काय रे? प्रमुख नदी कोणती आहे? गोदावरी, कोयना, मुळा आणि मुठा. ह्या नागपूर जिल्ह्यातला आहे का रे? बिलकुल, सॉरी, नांदेड जिल्हा आहे का? बिलकुल नाही. तर कोणती याच्यातली? गोदावरी नदी. कोणती नदी? गोदावरी नदी ही नांदेड जिल्ह्यातून वाहते. तरी मुळा आणि मुठा नदी आहे ह्या पुण्यातून वाहतात. कुठून रे? पुणेमधून. आणि कोयना नदी, कोयना ही कुठे? साताऱ्याची. सातारा. कृष्णेची उपनदी नाही, ही कृष्णेची उजव्या तीरावरची, इकडून भेटते अशी उजवी. आणि इकडून कोणती रे? येरळा नावाची एकमेव नदी आहे डाव्या तीरावरची, कृष्णेची, महाराष्ट्रातली. ठीक आहे. कळलं ना इथपर्यंत? त्याच्यानंतर 71 नंबरचा क्वेश्चन. 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? कोण लिहिल रे असं पुस्तक, असं वाटते तुम्हाला? पहिला ऑप्शन वी का राजवाडे, दुसरा गोपाळकृष्ण गोखले, महादेव रानडे आणि वि दा सावरकर. तर याचं उत्तर काय रे? याचं उत्तर काय? हे उत्तर आहे वि दा सावरकर. विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे. हिच्याबद्दल मित्रमेळा याने संघटना काढली होती. मित्रमेळा. त्याच्यानंतर त्यांनी अभिनव भारत बी काढली होती. अभिनव भारत. प्रश्न विचारत याच्यावर खूप वेळा विचारतात. त्याच्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांनी काय रे? भारत सेवक समाज
समाज स्थापन केला होता. ठीक आहे. हे बघा, गोपाळ कृष्ण गोखले इथं आणि गोपाळ हरी देशमुख इथं. गोपाळ हरी देशमुख येतं. ठीक आहे. गोपाळ हरी देशमुख आणि गोपाळ कृष्ण गोखले. ते कधी कधी यांना गोपाळ हरी देशमुख काय म्हणतात रे? लोकहितवादी म्हणतात का? लोकहितवादी. लोकहितवादी कोण? गोपाळ. हिच्यात भरपूर कन्फ्युजन होतात. ठीक आहे. तर कन्फ्युजन तुमचं आता आज दूर करून टाकतो. ज्यांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला ना, कन्फ्युजन दूर करून टाकतो. देशमुख लोक काय रे? देशमुख लोक कुठं असतात रे? गावात असतात, आपल्या गावात, खेड्या गावात देशमुख लोक. ते लोकांचे हित साधतात का कधी? लोकांचे हित साधत असतात. मग ते कोण असतात रे? देशमुख लोक. लोकहितवादी कसे असतात? लोकांचे हित साधणारे म्हणजेच कोण? लोकहितवादी. राहील लक्षात आता नाही चुकणार तुम्ही. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म कुठलचा आहे रे? निफाडचा आहे. कुठलचा? निफाडचा जन्म आहे. खूप वेळा जोड्या लावायला प्रश्न विचारलेला आहे. याने भारतीय सामाजिक परिषद स्थापन केली होती. भारतीय सामाजिक परिषद लिहून घ्या. मी आता लिहित नाही इथं, तुम्ही लिहून घ्या. भारतीय सामाजिक परिषद. आणि मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश पण होते. मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश. 72 नंबरचा क्वेश्चनचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये मला सांगायचं खाली. ठीक आहे. जर खरंच व्हिडिओ बघितला असेल तर सांगायचं खाली. त्यानंतर 73 नंबरचा क्वेश्चन. दर्पण. दर्पण या वृत्तपत्राचे संपादक हे खालीलपैकी 1832 साली सुरू झाले तेव्हा ते कोण होते? तर कोण होते याचं उत्तर? बाळशास्त्री जांभेकर. आता तुम्हाला इथं पाठ कसं करायचं सांगतो मी. काय सांगितलं तुम्हाला? दर्पण 1832 आणि बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे. बाळशास्त्री जांभेकर. दर्पण. दर्पण म्हणजे काय रे? आरसा. दर्पण म्हणजे काय? आरसा. आरशात बाळ चेहरा पाहिजे का आपला? बाळ काय पाहिजे आरशात? चेहरा पाहिजे. आणि बाळ किती वर्षाचा आहे? 32 वर्षाचा आहे. असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बाळशास्त्री जांभेकर. दर्पण वृत्तपत्र 1832. राहील लक्षात आता? राहायलाच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांबद्दल तुम्ही भरपूर वाचला असाल. जन्म कुठे झाला त्यांचा? रत्नागिरी. यांचे वृत्तपत्र फेमस आहे काही? वृत्तपत्र कोणतं आहे रे? केसरी, मराठा ऐकला असेल तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर महादेव गोविंद रानडे वरती सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारची वास्तुशैली आहे? वास्तुशिल्प शैली आहे. तर कोणती रे? हेमाडपंथी. कोणती? हेमाडपंथी. त्याच्यानंतर 75 नंबरचा क्वेश्चन. मुख्य निवडणूक आयुक्तांची. महत्वाचा क्वेश्चन. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो रे? तर भारताचा राष्ट्रपती करतो. कोण? भारताचा राष्ट्रपती. निवडणूक आयोगाची कलम किती आहे रे? केंद्रीय निवडणूक आयोग कलम 324. किती? कलम 324. कलम 324. तर असं तुम्हाला एक गुगली प्रश्न कसा येतो माहिती का? राज्य निवडणूक आयोग अति फॉर्मवाले पोरं काय लिहितात उत्तर? 324 लिहितात. तर राज्य निवडणूक आयोगाची कलम 324 आहे का रे? तर नाही. तर काय? कलम 243 के. कलम 243 के. हे लक्षात ठेवायचं आता विसरायचं नाही. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग. केंद्रीय निवडणूक आयोग 324 आणि राज्य निवडणूक आयोग 243. लक्षात ठेवा. उपराष्ट्रपती कलम किती रे? 63. लोकसभेचा अध्यक्ष कोण असतो? सदस्यातून निवडून आलेला एक व्यक्ती. चालेल. ठीक आहे. हे तुमच्या संसदेतले टॉपिक आहेत. 76 नंबरचा प्रश्न. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर कोण होते रे? आत्माराम पांडुरंग तरखडकर. आत्माराम पांडुरंग तरखडकर. तर कसं लक्षात ठेवायचं? प्रार्थना आपण कशाची करतो रे? आपल्या आत्म्याची शुद्ध होण्यासाठी आपण प्रार्थना करतो देवाची. तर मग तसं लक्षात ठेवायचं. प्रार्थना आत्माराम आत्म्याची शांती करण्यासाठी आपण काय करतो? प्रार्थना करतो देवाला. मग आत्माराम पांडुरंग तरखडकर पहिले अध्यक्ष यांनी स्थापन केलेली संस्था आहे ती. महात्मा ज्योतिबा फुले कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितले त्यांच्याबद्दल. तर कालचा व्हिडिओ जाऊन बघा. तरी सांगतो तुम्हाला 1873 सत्यशोधक समाज स्थापन केलेला आहे.
दलितांसाठी शाळा काढल्या, त्याच्यानंतर पाण्याचे पाण्याचे हौद खुले करून दिले. भरपूर यांनी काही कार्य केलेले. केशवपनाची जी प्रथा होती ती यांनी बंद करण्यास म्हणजे बंद करायला खूप प्रयत्न केले. भरपूर काम केले. राजाराम मोहन राय, RRR सांगितलं तुम्हाला काल पाठ करायचं. सती प्रथा, त्याच्यानंतर लॉर्ड विल्यम बेंटिंक काल पूर्ण सांगितलेलं आहे. कालचा व्हिडिओ जाऊन बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 77 काय म्हणतो 77 प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला? तर कधी झाला पुणे करार हे माहिती पाहिजे. महत्वाचा प्रश्न आहे. 30, 32, 34 की 35 किती झाला रे? कधी झाला? 24 सप्टेंबर 1932 ला. 24 सप्टेंबर 1932 कोणाकोणामध्ये झालं रे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांत काय झालं रे? पुणे करार झाला होता. ठीक आहे. तर 1930 ते 1932 कशासाठी फेमस रे साल? तर गोलमेज परिषद. काय? गोलमेज परिषदेसाठी काय रे फेमस आहे. 1930 ते 1932 किती परिषदा होत्या त्या? तीन परिषदा भरला. 30 ला, 31 ला आणि 32 ला. म्हणजे 3 वर्षात 3 परिषदा. तर पहिल्या परिषदेला काँग्रेस हजर नव्हतं, दुसऱ्याला होतं, तिसऱ्याला पण नव्हतं. ठीक आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीनही गोलमेज परिषदेला हजर होते. काही लक्षात? 1935 चा कायदा कधी आला प्रश्न पुढे आपण बघू. चालेल. त्याच्यानंतर 78 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? 78 नंबरचा प्रश्न. 78 भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 तारीख महत्वाची. 13 सप्टेंबर 1948 रोजी निजाम विरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. याच सांकेतिक नाव काय? ऑपरेशन मुक्ती नाही, ऑपरेशन हायड्रा नाही, ऑपरेशन पोलीस नाही. तर काय म्हणतात? ऑपरेशन पोलो. हैदराबाद संस्थान खाली करायच्या बाबतीत त्यांनी हे केलं होतं. निजामांचं तिथं सत्ता आली होती. तर ऑपरेशन पोलो हे नाव कशावर पडलेलं आहे रे? तर ऑपरेशन पोलो तिथं पोलो गेम खेळतात ते माहिती तुम्हाला. घोड्यावर बसतात, घोड्यावर हॉकी खेळतात घोड्यावर बसून. तोच तो पोलो गेम. काय? पोलो गेम. त्या पोलोवरूनच नाव काय पडलं रे? ऑपरेशन पोलो. राहील लक्षात आता? ठीक आहे. त्यानंतर 79 नंबरचा प्रश्न. 79 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर पहिले मुख्यमंत्री कोण होते रे? यशवंतराव चव्हाण. कोण होते? यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण. वसंतराव नाईक कोण होते रे? वसंतराव नाईक यांनीच काय केली रे आपल्या महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज लागू केली ती. त्रिस्तरीय पंचायत राज. काय? पंचायत राज. त्रिस्तरीय पंचायत राज यांनी काय केली रे? लागू केली होती. पहिलं कोणतं राज्य होतं? पहिलं राज्य आता प्रश्न विचारेल तुम्हाला. कोणतं आहे रे? राजस्थान. सेकंड कोणतं होतं? सेकंड तर आंध्र प्रदेश. आणि आपलं महाराष्ट्र किती होतं रे? महाराष्ट्र तर 9 नंबरचं. तारीख विचारेल तुम्हाला 1 मे 1962. पाठ ठेवायची. 1 मे 1962 प्रश्न विचारतील 100%. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 80 नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता यांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली रे? तर 1 जुलै 2024 पासून. आणि काल कोणते कोणते कायदे झाले होते ते कायदे पण मी कालच्या लेक्चर मध्ये तुमचे सांगितलेले. म्हणजे पहा किती प्रश्न रिफ्लेक्ट होतात असे. त्यामुळे प्रश्न सोडणं गरजेचं येतं. चालेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 81 भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल कोणता आहे रे? तर नावाशिवा अटल सेतू. कुठे ना? मुंबईला. कुठं? मुंबईला आहे. बघून घ्यायचा एकदा फक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर 82 नंबरचा प्रश्न. T20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली? कोणत्या शहरात पार पडली रे? USA आणि वेस्ट इंडिज. कोणतं? USA आणि वेस्ट इंडिज. राहील लक्षात? ठीक आहे. त्यानंतर 83 नंबरचा प्रश्न. सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? म्हणजे कोण रे? MPSC चे अध्यक्ष कोण आहे? कोण आहे MPSC चे अध्यक्ष? रजनीश शेठ. कोण येतं? रजनीश शेठ. कोण? रजनीश शेठ. काही लक्षात? तसे UPSC विचारतील एखाद्या वेळेस. UPSC कोण महिला येतं? कोण? प्रीती सुदान विचारू शकतात.
100% विचारणार. मी याची कलम पण विचारतील. कलम किती रे, तर तुम्ही कमेंट करून सांगायची. 300च्या तीन सांगून देतो बरं, जाऊ द्या. किती कलम 315, किती कलम 315, 15. चालेल. 84 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण होत्या? हा प्रश्न मी काल सांगितला तुम्हाला, हा प्रश्न मी कालच घेतला होता. जर त्या खरं तुम्ही जर हे लेक्चर कंटिन्यू केले ना, बघा जर कोणी बघत असेल इथपर्यंत खरंच प्रामाणिकपणे, तर प्रश्न 100% तुमचे सुटतील. यावर्षी पोलीस लागसालच तुम्ही. महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण होत्या रे? मुख्य सचिव हा कोण होत्या महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव? तर श्रीमती सुजाता सौनिक. यांचे पती पण होते, याच्या अगोदर यांचे पती पण होते. तर कोण आहे या? श्रीमती सुजाता सौनिक. तर रश्मी शुक्ला कोण होत्या रे? रश्मी शुक्ला कोण होत्या? कमेंट करून सांगा मला, रश्मी शुक्ला कोण होत्या? ठीक आहे. 85 नंबरचा प्रश्न, 85 नंबरचा प्रश्न काय आहे? भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण येतं? कोण आहेत? कोण आहेत रे? फडणवीस. कोण? फडणवीस सर, देवेंद्र फडणवीस सर. जयशंकर सर कोण येतं? परराष्ट्र मंत्री. कोण? परराष्ट्र मंत्री. फॉरेन मिनिस्टर म्हणतो ना आपण, परराष्ट्र मंत्री. नितीन गडकरी कोण आहे रे? नितीन गडकरी कोण आहे? आपल्या नागपूरचे आहेत, नागपूरचे. तुम्हाला हे यायला पाहिजे. कोण आहेत रे? सांगा, कमेंट करून सांगा. ठीक आहे. अमित शहा कोण आहेत रे? आपले गृहमंत्री. कोण आहे? गृहमंत्री. पण कशाचे रे? भारताचे. भारताचे. इथं प्रश्न चुकला का नाही? किती फॉर्म मध्ये सगळ्यांनी लिहिलं देवेंद्र फडणवीस, इथं काय विचारलं रे? भारताचे. मुद्दा मला वाटलं तुमचं लक्ष आहे की नाही, तीच बघा. लागल ना लाय लक्षात? इथं काय विचारलंय? भारताची. इथं काय दिलेलं आहे मग? अमित शहा. आणि हे कोणाचे रे? महाराष्ट्राचे. कोणाचे? महाराष्ट्राचे. भारताचे. पहा किती छोटी छोटी आपण लक्ष पण देत नाही. पहिलाच ऑप्शन काय दिलं रे? देवेंद्र फडणवीस. चालेल, असे प्रश्न चुकू द्यायचे नाही. त्यानंतर 86 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? 86 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? कोणास रे? अनिल कुकोडकर, बाबासाहेब पुरंदरे, अशोक सराफ आणि आप्पासाहेब धर्माधिकारी. तर कोणाला दिला रे? अशोक सराफांना दिला. ठीक आहे. सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम कोणती रे? आदित्य L1. आदित्य L1. त्याच्यानंतर 88 नंबरचा क्वेश्चन काय? 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात पार पडणार आहेत? कोणत्या देशात पार पडणार आहेत रे? सांगा, कोणत्या देशात? फ्रान्समध्ये. कुठं? फ्रान्स. फ्रान्स मधली पॅरिस राजधानी, तिथे पार पडणार आहेत. लक्षात ठेवा. जर तुम्हाला असं विचारतील 2028 कुठे पार पडणार आहे? 2028 ची तर USA. आणि तुम्हाला डबल विचारतील आपल्या भारतात कधी होणार आहे? भारतात 2038 मध्ये. कुठे होणार रे? भारत. हे लक्षात ठेवा. विचारू शकतात, 100% विचारू शकतात. इथं प्रश्न विचारला ना, याचा अर्थ भारतावर प्रश्न विचारू शकतात, नाकारता येत नाही शक्यता. त्यानंतर 89 नंबरचा क्वेश्चन, मुंबई कोस्टल रोड यास कोणते नाव, कोणाचे नाव देण्यात आले? कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर कोणाचे नाव दिले रे? धर्मवीर छत्रपती महाराज कोस्टल रोड असे नाव देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज नाव देण्यात आले. तर लक्षात राहील, लक्षात ठेवावंच लागेल. कोस्टल रोड. ठीक आहे, कोस्टल रोड. 90. 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पार पडल्या? तर किती रे? 7 टप्प्यात. भारताच्या किती? 7 टप्प्यात. नंतर महाराष्ट्रात म्हणलं किती टप्प्यात पडणार आहे? तर 5 टप्प्यात. प्रश्न विचारतील. इथं भारतात विचारलं ना, इथं महाराष्ट्रात विचारतील, 100% विचारतील. त्याच्यानंतर 91 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो? महाराष्ट्र राज्याच्या पहिला महिला पोलीस महासंचालक. पहा वरती ऑप्शन मध्ये दिला, खाली लगेच त्याचा खाली जर प्रश्न पण विचारला तर काय विचारलंय? महाराष्ट्र राज्याच्या पहिला महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य खालीलपैकी कोण आहे? तर कोण आहे रे? श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम. ठीक आहे, श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम. लक्षात ठेवायचंच. त्याच्यानंतर 92 नंबरचा क्वेश्चन, भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये खालीलपैकी कोणास देण्यात आलेला नाही? चरण सिंग यांना दिला का रे? PV नरसिंहराव यांना दिला का? S स्वामीनाथन यांना दिला का? विश्वनाथ आनंद यांना दिला का रे? तर नाही दिला. ठीक आहे, यांना नाही दिला. तर उत्तर कळलं काय? तर विश्वनाथ आनंद सर. त्याच्यानंतर 93 नंबरचा क्वेश्चन, 93 नंबरचा क्वेश्चन,
महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर कुठे आहे रे? ठाण्यात आहे का? नाही. नागपूरमध्ये आहे का? नाही. पुण्यात आहे का रे? नाही. तर कुठे? मुंबई. तुमची आमची मुंबई. मग काल असा प्रश्न विचारला होता का रे? खंडपीठ विचारले होते. खंडपीठ. खंडपीठ कुठे कुठे? हायकोर्टाचे खंडपीठ, सॉरी, खंडपीठ विचारले होते. सॉरी हा. खंडपीठ कुठे कुठे रे? आपल्या महाराष्ट्राचे हायकोर्टाचे. काल सांगितलं होतं मी, प्रश्न विचारला होता, मग त्याच्यावर रिफ्लेक्ट झाला क्वेश्चन. या काय येतं? 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. किती किती खंडपीठ आपल्या इथं? 3 येतं. पहिलं काय रे? छत्रपती संभाजीनगर. दुसरं म्हटलं काय रे? नागपूर. आणि तिसरं कोणतं आहे रे? तिसरं तिसरं कोणतं आहे? पणजी का पुणे? काय आहे? पणजी. लक्षात ठेवा. त्यानंतर 94 नंबरचा, पोलीस दलात एक स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार असतो? एक स्टार. एक स्टार. तर कोण असतात रे? पोलीस महा पोलीस उपमहानिरीक्षक. कोण? पोलीस उपमहानिरीक्षक यांना वापरण्याचा असतो. जर 2 स्टार असतील तर रे, 2 स्टार, तर ते कोण असतात रे? आयजी असतो. कोण असतात? आयजी. आयजी. आणि 3 स्टार जर असले तरी 3 स्टार डीजी असं काय? डीजी किंवा एडीजी, ऍडिशनल डीजी. ठीक आहे. काही पण दोन्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर 95 नंबरचा क्वेश्चन, पोलीस पाटलाची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो? कोणता विभाग करतो रे? पोलीस विभाग करतो. कोणता विभाग करतो? पोलीस विभाग. ठीक आहे. त्याच्यानंतर 96 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते एक विमान भारतात तयार करण्यात येते? म्हणजे स्वदेशी बनावटीचे कोणते विमान आहे? तर कोणते रे? तेजस. पाठ ठेवा. सीझन 97, भारतात IPS अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कुठे पार पडते? त्याचं उत्तर तुम्ही सांगायचे. इथं हे बरोबर असेल गॅरंटी नाही. इथं टिक केली याचा अर्थ नाही हे बरोबर असतीलच म्हणून. तुम्हाला हे सांगायचंय कमेंट मध्ये. बघू कोण आले तिथं. त्याच्यानंतर 98, साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही विचारला आहे किंवा नाही हे चेक करायचं. वीर चक्र भेटते का रे? भेटते. महावीर चक्र भेटते का? भेटते. परमवीर चक्र पण असते. साहस चक्र असं काही चक्र आहे का आपल्याकडं? तर बिलकुल नाहीये. तुम्ही हेच उत्तर याचं. त्यानंतर 99 नंबरचा क्वेश्चन, नांदेड जागतिक स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? कशासाठी प्रसिद्ध आहे रे? कशासाठी प्रसिद्ध आहे? सोपं आहे, सगळ्याला माहिती पाहिजे. काय रे? गुरुद्वारासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? गुरुद्वारा. गुरुद्वारा. 100 नंबरचा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क आहे. कमेंट करून सांगायचं मला. कमेंट करून सांगायचं. जर कोणाला काही अडचण येत असेल तर या नंबरवर फोन केल्यापेक्षा व्हॉट्सअपला मेसेज करा मला. 75 58 67 10 52 माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. काही अडचण आली तर तिच्यावर मेसेज टाका. तुम्हाला मी नक्की मदत करेन. सांगेल मी तुम्हाला काय. तर आवडला असेल व्हिडिओ तर शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना, आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. थांबायचं मग इथं आपण. चालेल.